आज मी बनवते आहे कैरीचं पन्ह। तर चला सुरुवात करूया। कैरी छान झाले, आता काढून घेते त्या याच्यामध्ये थंड व्हायला। स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता उन्हाळा लागलाच आहे, काहीतरी आंबट चिंबट खायचं सगळ्यांचं होतं, तो मी तुम्हाला कैरीचा चमचमीत भात पण दाखवला आहे। तर आज मी बनवते आहे कैरीचं पन्ह। तर चला सुरुवात करूया कैरीचं पन्ह बनवण्यासाठी। तरी मी या कैरी आणून घेतलेल्या आहे, छान कच्च्या अशा मस्त। आता त्या धुवून घेते, म्हणजे छान धुवून घेतले तर हा चिक असतो ना त्याचा, तर हा चिक चांगला नसतो म्हणून मी त्या सर्व कैऱ्या छान धुवून घेते नळाखाली। थोडं जास्तच करते, म्हणजे तो काढून ठेवते, जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला पन्ह प्यायची इच्छा असेल तर करता येईल। तर मी आता ह्या सर्व छान धुवून घेते। सर्व एक एक करून मी छान धुवून घेते, म्हणजे बघा चिक सर्व काढून घेते। हा चिक हा उघडतो पण कैरीचा, म्हणून हा छान अशा धुवून घ्यायचा आहे साधारण आणल्यावर। एक एक छान धुवून झाल्या सर्व कैऱ्या। आता कुकरमध्ये पाणी ठेवते उकळायला, त्याच्यातच कैऱ्या आता आपण उकळून घेऊया। टाकून घेते कैऱ्या सर्व, आता छान 2 शिट्ट्या देऊन घेते आणि मग नंतर परत पुढची प्रोसिजर करूया। कैऱ्या छान आंबटच आहेत, मी थोडं कापून एक पाहिली होती, बघ आंबट आहे छान। आता ह्या थोडं उकळून कुकर लावून घेते। चला आता 2 शिट्ट्या देऊ। आता कुकरमध्ये कैऱ्या शिजत आहे, तोपर्यंत मी आता गूळ थोडं कापून घेते। किसूनही घेऊ शकता आपण, आता मला सुरीने छान जमतं तर मी बारीक बारीक असं कापून घेते। अशा प्रकारे सर्व गूळ करून ठेवते, तोपर्यंत एका बाजूला कैऱ्या पण होत आहे, तोपर्यंत गूळ करून ठेवते। ऊन खरंच खूप कडक आहे, परत डिग्री 42च्या पुढे जाते। नाशिकला सुद्धा खूप गरम होते, त्याच्यात आपल्याला असं काही ह्या गोष्टी करत राहिलं उन्हाळ्यामध्ये तर खरंच पोटाला पण आधार होतो। जेवण वगैरे तर जास्त जाते, पण अशा गोष्टी पन्ह आहे किंवा कैरीच्या पण काही वस्तू बनवल्या आपण तर खरंच जातात। तर पन्ह मी करून ठेवते, म्हणजे जेव्हा वाटेल कोणी मुली बाहेर आल्या, मिस्टर आले तर पटकन तयार करता पण येतं। आता करून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही राहत। आता गुळ बराच कापत आला आहे। कैऱ्या छान झाले, आता काढून घेते त्या याच्यामध्ये थंड व्हायला। आता हा गर सगळा कैरीच्या सालीतनं किंवा पोळीमधनं सगळा काढून घेऊया त्या बाजूला। गरम आहे अजून, कोळींचा पण काढून घेऊया बरं पूर्णपणे। कैऱ्या खूपच आंबट आहे, त्यामध्ये गूळ पण तसाच लागणार आहे। तर गर काढून झालंय, त्याच्यात आता गूळ हा कापून ठेवलाय मी, मिक्स करून घेते। छान एक जीव करून घ्यायचा आहे आणि ते कैरीच्या याच्यामुळे लवकरच विरघळायला लागतं 5 मिनिटं। त्याला कापून पण ठेवलं आहे, त्यामुळे लवकरच विरघळेल। हे विरघळून झालं आहे पूर्ण,
मी काही भांड्यात काढून घेते, त्याच्यात परत थोडं गाळून घेते म्हणजे काही राहिलं असेल तर त्याच्यात निघून जाईल. आता हे गाळून घेते. ते छान बघा, छान गाळलं गेलं आहे मस्त एकजीव. ते काढून घेते. आता याच्यात आपण जायफळ टाकून घेऊया. आता हे तयार झालं आहे छानपैकी. आता याच्यात थोडं मीठ टाकून घेते. जायफळ पण टाकते थोडं. जायफळ थोडं किसून टाकून घेते याच्यात. त्याच्याने वेगळी टेस्ट येते. आणि वेलचीची पूड पण पावडर पण तुम्ही टाकू शकतात. मला आवडते म्हणून मी टाकते थोडं. हे छान मिक्स करून घेते. आता हे तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा ग्लासामध्ये 2 चमचे टाकून त्याच्यात थंड पाणी टाका आणि तुम्हाला वाटलं तर वरून मीठ वगैरे लागलं तर टाकू शकता. आता हे आता तयार झालं आहे पाण्यासाठी. आता आपण ग्लासामध्ये तयार करून घेऊया. तर हे 2 चमचे लागत असेल तर वरून 1 चमचा अजून घेऊ शकता. आता मी 2 घेऊन घेते. भरपूर गूळ भरपूर टाकलेलं आहे त्यामुळे एका ग्लासात होऊन जाईल बहुतेक. आता याच्यात मी बर्फ टाकून थंड पाणी टाकते. आता ते टाकू पाणी. आता याच्यात टाकूया थंड पाणी. आता छान हलवून घेते. मस्त थंडगार पण प्यायला तयार. आता असं थंडगार पण पिण्यासाठी तयार. तरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटवर नक्की कळवा. आणि स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.